नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मनीषा, चटकदार लज्जतदार रेसिपीज घेऊन तर सगळेच येतात, पण आपण कसे येतो? एक ट्विस्ट घेऊन. तर आजच्या ट्विस्टला सुरुवात करायची. पण आज करणार काय आहोत आपण करणार आहोत कोथिंबीर वडी. अरे अरे थांब जर आपल्या पद्धतीने सांगूयात. हो नक्की. चीज कोथिंबीर वडी होईल एकदमच भारी, तीही घरच्या घरी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, जी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर वडी करताना मी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीरच्या देठाबरोबर घेते. त्या देठांची टेस्ट खूप छान येते. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी बेसन पीठ. आता याच्यामध्ये जाणार आहे अर्धा वाटी तांदूळाचं पीठ. तांदूळ पीठ घातल्याने कोथिंबीर वडीला छान कुरकुरीतपणा येतो. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्यांची पेस्ट. तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. इथे मी फक्त हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण आणि मिरचीचं वाटणही टाकू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहे 1 चमचा जिरेपूड. जिरे खमंग भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. यामध्ये आपण 1 चमचा साखर घालणार आहोत. आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ. हे आपलं मिश्रण झालेलं आहे. यामध्ये जाणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा तेल. तेल यासाठी की त्याने आपल्या कोथिंबीर वडीला अगदी खुसखुशीतपणा येतो. आता लागेल तसं पाणी घालून हे आपण मिश्रण मळून घेणार आहोत. हे मिश्रण खूप सैलसरही नाही करायचंय आणि खूप घट्टही नाही करायचंय. आधी हे छान मिक्स करून घ्या. आता टाकायचं पाणी? हो, तू बघशील आपला सगळा मसाला एकत्र छान झालाय. तर थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मळून घ्यायचं. आपल्याला ही वडी थापायची आहे, त्यामुळं तुम्ही बघाल हे खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाहीये. सैलसर असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्या ह्याच्यामध्ये किंचित खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडा पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नको हवा असेल तर तुम्ही टाळूही शकता. आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आपलं हे मिश्रण तयार आहे. आता आपल्याला ज्यामध्ये हे स्टीम करायचं आहे त्याला तुम्ही खाली थोडंसं तेल लावून घ्या. तुम्ही प्लेटही घेऊ शकता, कोणती जाळीही घेऊ शकता. आपण हे जे मिश्रण केलंय याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. एक भाग आपल्याला पुन्हा पहिला खाली थापून घ्यायचंय. हे थोडंसं पातळसर आपल्याला थापायचंय, कारण की ह्याच्यावरती पुन्हा एक कोथिंबीर वडीचा लेयर येणार आहे. या प्रकारे हे आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता जो आपला ट्विस्ट आहे मनीषा, त्याची मज्जा खरी आहे. आपल्याकडे सहसा सर्वांच्या घरात हे चीज क्यूब्स उपलब्ध असतात. हे चीज क्यूब आपण याच्यामध्ये फिलिंगला घालणार आहोत. चीज स्लाइस पण घालू शकतो का? हो, चीज स्लाइस पण तुम्ही घालू शकता. हे चीज व्यवस्थित आपल्याला बस होईल? हो हो, चीज कितीही घातलंस तरी बस नाही होत मनीषा. आता जो हा आपला दुसरा गोळा आहे तो हलक्या हाताने याच्यावरती थापून घ्यायचंय. हे काम तुम्हाला थोडंसं अलगद करावं लागेल, कारण की जे मधी चीज आपण घातलंय ते या पिठाला लागून वरती येऊ शकतं. आपली कोथिंबीर वडी आपण छान थापून घेतलेली आहे. आता शेवटी यावर आपल्याला तीळ टाकायचे आहेत. आता हे मिश्रण आपण 10 ते 12 मिनिटं वाफवून घेऊयात. तू बघशील छान फुगून आपली कोथिंबीर वडी वरती आलेली आहे. आणि चीज बघ कसं मेल्ट झालंय. हो, आपण आता चेक करूयात ही झाली आहे की नाही. तू बघशील कुठेही लागून आलेलं नाहीये पीठ, म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. हे मिश्रण आपलं छान गार झालंय. आता याला आपण कट करून घेऊयात. कट करताना तुम्हाला जो आकार हवा आहे तसा तुम्ही कट करू शकता. त्याच्यामध्ये आपण चीज घातलेला आहे, त्यामुळे कट करताना अगदी व्यवस्थित ह्याला कट करायचंय. आता आपण ह्याला स्टिक्सच्या आकारात कट करतोय. तुम्ही बघू शकाल आपलं चीज जे आहे ते हे छान ह्या वड्यांमध्ये सेट झालेलं आहे. आता ही वडी शॅलो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता. चीज बाहेर नाही येणार ना? नाही, अजिबात बाहेर येत नाही. आपण त्याला वाफवून घेतलंय, त्यामुळे ते चीज दोन्ही लेअर मध्ये अगदी फिक्स झालं. तुम्ही बघता कुठूनही चीज आपलं बाहेर आलेलं नाहीये.
आपल्या वड्या छान सोनेरी रंगावर तळून झाल्यात. आपण या आता काढून घेऊयात. आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. आता आपण या छान सर्व करूयात. तर कशी वाटली आमची चीज कोथिंबीर वडी? एकदम भारी वाटणारच. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा किचन क्वीन्स.